हॅलो हॅलो. चला इथे दुसऱ्या षटक पद्धती असतावर धावा बनल्या गेल्या, त्या धाव फलकावर लागल्या गेल्या 22 धावा. या जर षटकाचा जर विचार केला ना तर मित्रांनो 17 धावा कुठून गेल्या. आणि जर पहिल्या षटकाचा जर विचार केला ना तर मित्रांनो या उमेशने मात्र 5 धावा खर्च केल्या गेल्यात. त्याच्यानंतर नागेशने जी नागेशने गोलंदाजी केली त्याच्यामध्ये 17 धावा. आणि ज्या पॅनल्टीज आहेत ना त्या अजून ऍड केल्या गेल्या नाहीत, ते हे षटक संपल्यानंतर ऍड केल्या जातील. इथून शेवटचं षटक असेल. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार झालेले राकेश. इथे मात्र कार्पेटच्या सहाय्याने फटका खोदून काढलाय. फटका जाते जाते मागच्या साईडने हा येतोय चौकार. इथे जर या सोनचा विचार केला ना तर ओपनिंगचे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये अजून सुद्धा दाखल आहेत. एका साईडने गणेश पाहायला मिळतो तर दुसऱ्या साईडने सोमू ही मैदानात जोडी पाहायला मिळते. दोघे फलंदाज इथे आक्रमण फलंदाजी करत असतात. गोल स्ट्राईकवर सज्ज झालाय तो राकेश. इथे मात्र इथून 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 इथे विकेट. इथे वाईट चेंडूची सांगता झाली मैदानामध्ये. कुठेतरी गणेशला बालाला धाव घ्यायची जरूरत होती का? इथे काही करून पंच एकच सांगा काय निर्णय. नो नो असेल ना. थँक्यू. इथून मात्र नो चेंडू असेल. फ्रीडची संधी असेल. नो चेंडू असेल. फ्रीडची संधी असेल. न्यू फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला तो उमेश. वन डाऊनचा फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. गोलन ट्रॅकवर फ्रेडची संधी असेल. चेंडू तर एक टाकला गेले. चेंडू सीमा रेषा पार. हा खणखणीत सोमूच्या बॅटमधनं षटकार पाहायला मिळते. अशीच फलंदाजी करावी लागेल सोमूला. तेवढाच ताकदीचा फलंदाज म्हटलं ना तर सोनू संघ त्याच्या विरोधात फलंदाजी करायला घेतले. इथे जर पहिल्याच्या चेंडूचा विचार केला तर पहिल्या चेंडूत 4 धावा खर्च केले गेले. त्याच्यानंतर नो चेंडू टाकला. पुन्हा एकदा फ्रीडचा चेंडू होताना फ्रीडच्या चेंडूवर षटकार रोखलं गेलाय या सोमूने. अशीच फलंदाजी त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाली. काय आक्रमक फलंदाजी करतोय. इथे मात्र इथे इथे पाहूया निर्धाव चेंडूची सांगता होते. कमबॅकिंग गोलंदाजी जिथे कुठेतरी मोठे फटके खाल्ल्यानंतर कमबॅकिंग गोलंदाजी करावी लागेल या राकेशला. इथे पुन्हा एकदा ऑफ ट्रॅक चेंडू चेंडू दिलाय सीमा रेषा पार. वन्स बाउन्स असा चौकार. काय फलंदाजी मैदानामध्ये. धाव संख्येत भर झाले ते 4 धावेने पाहायला मिळतील 37 या आकड्यावरती. 37 धावा बनल्या गेल्या. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. या 2 चेंडूवर एखादा षटकार चौकार इथे फिरवून खेचण्याचा प्रयत्न झालाय. सफल. हा इथे पुन्हा एकदा सोमूच्या बॅटमधनं पाहायला मिळेल त्याचा तिसरा ग्लास षटकार. अजूनही 1 चेंडू शिल्लक असेल. धावा बनल्या गेल्यात पाहायला मिळतील आपल्याला 43 धावा धाव फलकावर लागल्या गेल्यात. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. या शेवटच्या चेंडूवर अजून एखादा ब्लास्ट पाहायला मिळतो का पाहूया मैदानामध्ये. इथे धावा बनल्या गेल्या त्या पाहायला मिळतील 43 धावा. शेवटचं षटक. या शेवटच्या षटकाचा जर विचार केला ना तर मित्रांनो
शेवटच्या षटकामध्ये एकच डॉट चेंडू फेकला गेला. त्याच्यानंतर चौकार षटकार चौकार षटकार अशी फलंदाजी पाहायला मिळाली. या ओव्हरमध्ये मात्र 21 धावा खर्च झाला गेला. शेवटचा चेंडू असेल. पुन्हा एकदा फटका तर सुरेख आहे. जयची संधी असेल. क्षेत्ररक्षण आहे तिथे. इथे मात्र पुन्हा एकदा षटकार पाहायला मिळते मैदानामध्ये. काय फलंदाजी. जर शेवटचा गोलंदाज ना मित्रांनो त्याच्यावर इथे फटकेबाजी चढवले गेले. इथे या षटकामध्ये धावा कुठून काढल्या पाहायला मिळतील आपल्याला. 27 धावा कुठल्या गेल्यात आणि त्याच्यात पॅनल्टीच्या ऍड 2 केल्या जातील. आणि ज्या 2 ऍड केल्या जातील ना मित्रांनो 51 धावा धाव फलकावर लागल्या गेल्यात. 52 धाव्यांची गरज असेल. येणारे 18 चेंडू आणि 52 धाव्यांची गरज असेल. कंपल्सरी चेसिंग असेल. एक्कावन्न बनल्यात. 52 ची गरज असेल 18 चेंडू मध्ये. इथे उमेश पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. स्ट्राइक एंडला पाहायला मिळेल माही. अभी तो माही मार रहा था पहले मैच में. इस बार भी मारना पड़ेगा उसको. प्रत्येक चेंडू इथे षटकार चौकार दाखवावे लागेल. उमेश गोलन ट्रॅकवर पहिला चेंडू टाकण्यासाठी माईला. पहिला चेंडू इथून इथून पाहूया. वाईट चेंडूचा इशारा चांगला गेलाय. इथून मात्र वाईट चेंडू टाकला गेलाय. पहिला चेंडू खराब हाताळला गेलाय. पहिला चेंडू तिसरी गणेशात झालं गेलंय.
हॅलो हॅलो. इथून जर पहिल्या षटकाचा जर मित्रांनो विचार केला ना, तर पहिल्या षटकामध्ये धावा बनल्या गेल्या पाहायला मिळतील आपल्याला. स्कोर कार्डवर 15 धावा. एक गोल स्ट्रायकवर सज्ज झालं पाहायला मिळेल 22. येथे निर्धाव चेंडूची सांगता झाली गेल्या मैदानामध्ये. इथे जर पाहायला गेलं ना मित्रांनो, अजूनही 11 चेंडू बाकी असतील आणि 11 चेंडू मध्ये 37 धावा बनवायचे. इथून चांगली फलंदाजी करावी लागेल. दोन्ही फलंदाज स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल. ज्ञानेश्वर असतील, नॉन स्ट्राईकला नागेश असतील. दोन्ही फलंदाजाला इथून षटकार चौकारांची भाषा बोलावी लागेल. पल्ला दूरवरचा गाठायचा. इथे पहिला चेंडू सजवला गेला. इथे क्षेत्ररक्षण आहे. दोघांकडनं झाल्या चुक्या. चुक्यांचं रूपांतर मोजलं गेलं 4 धावेनं. चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार. इथे जर पाहायला गेला मित्रांनो, अजूनही 10 चेंडू बाकी असेल. त्यामध्ये 33ची गरज असेल. इथून परत चेंडू निर्णायक असेल. इथून डॉट चेंडूची सांगता होते. आता जर या 3 चेंडू 3 जर षटकार दाखवणार मित्रांनो, तर खूप भारी रंगत मजा सामन्यामध्ये. हे जे शेवटचे 3 चेंडू बाकी दुसऱ्या षटकातले, इथून एखादा चौकार षटकार ठोकावे लागतील. प्रत्येक चेंडू मागे समीकरण बदलावे लागेल. येणारे 9 चेंडू आणि 33 धावांची गरज. इथून पाहूया पुढील चेंडू. लोअर गतीचा चेंडू होता. इथे क्षेत्ररक्षण पुन्हा तेच थोडीशी झाली चुकी. इथे मात्र कव्हर्सला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. इथे मात्र एकच धाव फलकावर ऍड झाले गेले. येणारे 8 चेंडू चेंडू आणि 32 धावांची गरज असेल. 8 मध्ये बनवायचे 32. इथून नागेशला आक्रमण फलंदाजी करावी लागेल. जेवढ्याच्याने जर धावा दिला ना, तेवढ्या धावा कुठून काढाव्या लागतील या षटकामध्ये. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. या 2 चेंडूवर एखादा षटकार चौकार. इथे फटका तर सुरेख आहे. जयची संधी असेल. क्षेत्ररक्षण आहे. त्याच्या हाताला चटका देऊन बॉल जातोय सीमा रेषा पार. हा येतोय षटकार.
अजून 26 धावेची गरज असेल. 7 चेंडू शिल्लक असतील. एक पुन्हा एकदा कार्पेटच्या सहाय्याने फटका सजवलं गेलं. क्षेत्ररक्षण आहे तिथे. इथून मात्र उचलतात फेकतात तोपर्यंत इथे एक धाव अजून जोडली जाईल. येणारे 6 चेंडू आणि कंपल्सरी 25 धावांची गरज असेल. इथून जर 4 षटकार आणि एक सिंगल अशी धाव घ्यावी लागेल. कंपल्सरी चेसिंग असेल. या षटकामध्ये जर षटकामध्ये 4 षटकार ठोकावे लागतील. 6 चेंडू मध्ये 4 षटकारांची गरज असेल आणि त्याच्यामध्ये एक धाव घ्यावी लागेल. आता याच्यातला कुठला सामना तिसऱ्या फेरीमध्ये जाऊन दाखल होतो माहित नाही. इथे कारव संघाचा जर विचार केला तर तिसऱ्या फेरीमध्ये जाऊन दाखल झाला. इथून अजूनही 6 चेंडू शिल्लक असतील. पहिला चेंडू तर चांगला सुरेख पद्धतीचा टोलवला. क्षेत्ररक्षण आहे तिथे. येतात उचलतात फेकतात तोपर्यंत एकच धाव. आता येणारे 5 चेंडू आणि 4 षटकारांची गरज असेल. इथून प्रत्येक चेंडू निर्णायक असेल. प्रत्येक चेंडू षटकाराची भाषा बोलावी लागेल. प्रत्येक चेंडू मागे 6चा पाडा बोलावा लागेल. इथे 5 चेंडू शिल्लक. गणेश गोल्डन ट्रॅकवर पहिला चेंडू. इथे मात्र निर्धाव सांग टाकलं गेलंय. आता येणारे 4 चेंडू आणि 4 मध्ये बनवायचे आपल्याला 24 धावा. 4 चेंडू 24 धावांची गरज. प्रत्येक बॉल मागे समीकरण चेंज. प्रत्येक बॉलवर एक षटकार ठोकावा लागेल. इथे मात्र लोअर फुलटा चेंडू होता. समीकरण आता इथे मात्र पूर्णपणे बदलले गेले. येणारे चेंडू असतील 3 आणि 23 धावांची गरज असेल. काय गोलंदाज काय फलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला त्या सोमुखांना. त्याच्यानंतर माई सुद्धा मैदानामध्ये टिकला असताना तरी रनचे सहज पूर्ण केले गेली असती. इथून जर पाहायला गेलं तर अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील. एखादा चेंडू या सामन्यामध्ये रूप बदलू शकते का. इथे फटका तर सुरेख आहे. फटक्यामध्ये पॉवर पण इथे चेंडू ऐन टायमर चेंडू सीमा रेषा पार. हा येतो चौकार. दोन चेंडू आणि 19 धावांची गरज असेल. इथून मात्र 2 मध्ये बनवायचे 19. इथे फटका तर सुरेख आहे. इथे 2-2 क्षेत्ररक्षण धावतात. चेंडू पाहूया. आडला गेलाय चेंडू. इथून मात्र आता एक चेंडू आणि 19 धावांची गरज असेल. इथे मात्र पाहायला गेला ना तर इथे मात्र पूर्णपणे सामन्याचा रंग बदलला गेलाय. गोरेगाव संघ तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय. त्यांच्यासोबत भिडणार काराव संघ. स्लो वर गतीचा चेंडू होता. चेंडू रिव्हर्स कार्पेटच्या सहाय्याने घेतलाय गेलाय 4 धावांसाठी. इथं षटक समाप्त झालंय.